बाकी तुम्हाला आहे तुमचं चाललंय, पण जे आहेत ना घरी त्यांचं प्रॉब्लेम झाला का 2-3 दिवसापासून रेंजच नाही. ते लक्षात नंतर मी टाकेल. जे झाले ना आपल्या इथं क्लासमध्ये ते रेकॉर्डिंग केलेत ना, ते व्हिडिओ तयार करायचे राहिले. आता आपण काय त्या दिवशी नवीन चॅप्टर चालू केलं होतं पहा, इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. लक्षात त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन, त्यामध्ये आपण शिकलो त्याचं इंट्रोडक्शन. त्यामध्ये त्यांनी सांगितले प्लॅन ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग. त्यामध्ये हेल्प्स टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. आपल्या या भारत देशामध्ये लोकसंख्या अफाट असल्यामुळं त्यामध्ये जे अन्नधान्य आहे ते कमी प्रमाणात पडते आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, त्या अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं पाहिजे. आणि त्यासाठी हे जे आहे प्लॅन ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग, हे जे दोन आहेत ते हेल्प्स टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी हे प्लॅन ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग मदत करतील. समजलंय? त्यामध्ये हा पहिला टॉपिक आहे, पण नंतर सगळं डिलीट केलेलं आहे. 11.5 आहे ना पॉईंट, बायो फोर्टिफिकेशन हा टॉपिक आहे फक्त. आता आज आपण बायो फोर्टिफिकेशन यावेळी स्टडी करणार आहोत. का बायो फोर्टिफिकेशन म्हणजे काय? आता बायो म्हणजे काय? बायो म्हणजे त्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस, आणि फोर्टिफिकेशन म्हणजे काय? मॉडिफिकेशन. काय करणे? मॉडिफिकेशन करणे. बायो फोर्टिफिकेशन म्हणजे काय? बायो म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. त्यामध्ये मग माहिती नॅचरल रिसोर्सेस कोणकोणते आहेत. आणि फोर्टिफिकेशन म्हणजे काय? मॉडिफिकेशन करणे. फोर्टिफाय म्हणजे काय करणे? त्याचं मॉडिफिकेशन करणं. आता बायो फोर्टिफिकेशन म्हणजे काय? जी नॅचरल व्हरायटी असते ना, त्या नॅचरल व्हरायटीमध्ये त्यामध्ये काही जेनेटिक चेंजेस केले जातात. त्यामध्ये कशा पद्धतीने? नॅचरली होईल का? नाही. तर नॅचरली ज्या व्हरायटी असतात त्यामध्ये आर्टिफिशियल मेथडने, त्यामध्ये हायब्रिडायझेशन टेक्निक वापरून त्यामध्ये त्या ज्या नवीन व्हरायटी ज्या तयार होतात, लक्षात त्या नवीन व्हरायटीमध्ये जेनेटिक चेंजेस म्हणजे अनेक बदल होतात. पण ते बदल कोणते? जेनेटिक चेंजेस. लक्षात 2 व्हरायटी आहे, त्या 2 व्हरायटीपासून तिसरी नवीन व्हरायटी तयार होते बाय हायब्रिडायझेशन मेथड. समजलंय? मग याच्यामध्ये तुम्हाला काल एक्झाम्पल सांगितलंय. एकामध्ये काय? न्यूट्रिएंट्सचं प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे एक व्हरायटीमध्ये. दुसऱ्या व्हरायटीमध्ये काय आहे? ती जी व्हरायटी आहे ती कोणत्या पण सॉईलमध्ये काय होते? ग्रो होते. येते लक्षात? आणि या 2 व्हरायटीचा जर आपण क्रॉस करून आणला तर त्यापासून जी नवीन व्हरायटी तयार होते, ती व्हरायटी कशी तयार होईल? त्या व्हरायटीमध्ये काय होईल? या दोन्ही पण व्हरायटीचे कॅरेक्टर त्यामध्ये मिक्स होतील. येते लक्षात? मग त्यामध्ये ती व्हरायटीची तिसरी नवीन व्हरायटी तयार होईल. त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असेल आणि ती व्हरायटी कोणत्या पण सॉईलमध्ये ग्रो होईल. असे दोन्ही पण व्हरायटीचे कॅरेक्टरमध्ये मिक्सिंग होते आणि त्यापासून नवीन व्हरायटी म्हणजे चांगल्या प्रकारे व कॅरेक्टर असलेले नवीन व्हरायटी तयार होते. मग त्यामध्ये जेनेटिक चेंजेस म्हणजे लक्षात जेनेटिक चेंजेस याच्यामध्ये होतात. या 2 व्हरायटीपासून तिसरी नवीन व्हरायटी तयार होते. पोटॅटो प्लस टोमॅटो, त्यापासून पोमॅटो ही नवीन व्हरायटी तयार होते. काय सांगितलंय? पोटॅटो प्लस टोमॅटो, त्यापासून तिसरी व्हरायटी कोणती आहे? पोमॅटो. ही बाय हायब्रिडायझेशन टेक्निक आपण ते शिकणार आहोत. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? फक्त लक्षात ठेवा, 2 व्हरायटीचा क्रॉस करून आणला की त्यापासून तिसरी नवीन व्हरायटी तयार होते आणि त्या व्हरायटीमध्ये चांगले कॅरेक्टर असलेले म्हणजे चांगले कॅरेक्टर असलेली व्हरायटी तयार होते. मग आता ही जी नॅचरल व्हरायटीमध्ये काही जेनेटिक चेंजेस केले जातात, त्यामध्ये बाय आर्टिफिशियल मेथडने बाय हायब्रिडायझेशन मेथडने, आणि त्यापासून मग त्यामध्ये आपल्यालाच आपलं प्रिन्सिपल काय, आपलं तत्व काय, जे फूड मटेरियल काय करायचं, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. फूड मटेरियलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हे आपलं काय आहे? तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. आणि मग हे कशाने केलं जातं? या बाय हायब्रिडायझेशन टेक्निकने हे फूड मटेरियल जे प्रोडक्शन आहे ते आपल्याला वाढवता येतं. त्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटीमध्ये काय होते? इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. फक्त बाय कोणत्या मेथडने? बाय हायब्रिडायझेशन.
किंवा क्रॉपमध्ये किंवा प्लॅनमध्ये बायो फोर्टिफिकेशन पण करायचे. बायो फोर्टिफिकेशन्स म्हणजे काय किंवा हायब्रिडायझेशन हे टेक्निक वापरून फूड प्रोडक्शन आपल्याला वाढवता येतं. त्याची क्वालिटी पण वाढवता येते, क्वांटिटी सुद्धा वाढवता येते. समज इथपर्यंत याचा अर्थ काय सांगितलं बायो फोर्टिफिकेशन. आता पहा मी काय सांगितलंय पहा बुकमध्ये इट इज अ मेथड इन विच क्रॉप आर ब्रीड. इट इज अ मेथड इन विच क्रॉप आर ब्रीड. ब्रीड म्हणजे काय प्रोड्यूस करणे. ब्रीड म्हणजे काय प्रोड्यूस करणे. फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड फॅट्स, बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. पहा या बायो म्हणजे यापासून आपण 2 व्हरायटी घेतल्या, त्यापासून तिसरी नवीन व्हरायटी जी तयार होईल त्या व्हरायटीला काय म्हणायचं फोर्टिफाईड व्हरायटी किंवा हायब्रिडायझेशन व्हरायटी असं म्हणतात. ते लक्षात कोणती व्हरायटी फोर्टिफाईड व्हरायटी. मग त्यामध्ये जी नवीन व्हरायटी तयार होईल त्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये काय काय असेल हाय लेवल ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड फॅट्स म्हणजे काय असेल बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असेल. त्या नवीन व्हरायटीमध्ये काय असेल न्यूट्रिएंट काय असतील जास्त असतील. आलं लक्षात. सांगितले काल सांगितले फक्त आपल्याला क्वांटिटी वाढवायची आहे. नुसती क्वांटिटी वाढवून चालेल का, त्याला क्वालिटी पण असली पाहिजे. नुसतं कचरा करून चालणार नाही, त्यामध्ये क्वांटिटी बरोबर त्या फूडची क्वालिटी असली पाहिजे. क्वालिटी चांगली असेल तरच लोक खातील, नाही तर त्याचा पूर्णपणे काय होईल कचरा होईल. मग त्यामध्ये या लोकसंख्येला धान्य पुरवायचं असेल तर त्यामध्ये क्वांटिटी ॲज वेल एज त्याची पुढची क्वालिटी पण वाढवली पाहिजे, त्याची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, तरच लोक काय होतील ते खातील, नाही तर खाणार नाही. आणि मग याच्यामध्ये जी फोर्टिफाईड जी व्हरायटी आहे किंवा बाय हायब्रिडायझेशन मेथडने जी नवीन व्हरायटी तयार केली त्या व्हरायटीमध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कशी असेल जास्त असेल. येते लक्षात. पहिलीमध्ये असतीच. आता पुढं पाहणार आहोत आपण, त्यामध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यामध्ये न्यूट्रिएंट काही प्रमाणात असतातच, असं नाही का काहीच नसतात, परंतु त्यामध्ये काय होते इम्प्रूव्हमेंट होते, त्याच्यामध्ये काय होते वाढ होते, काहीतरी पटीने काय होते वाढ होते. कोणत्या व्हरायटीमध्ये ज्या क्रॉपमध्ये किंवा प्लॅनमध्ये आपण काय टेक्निक वापरायचे बायो फोर्टिफिकेशन किंवा हायब्रिडायझेशन टेक्निक वापरायचे. पहा आता पुढं पहा इथपर्यंत समजलंय. त्यामध्ये बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असेल. न्यूट्रिएंट कोणते असेल विटॅमिन्स असेल, मिनरल्स असेल, फॅट्स असेल, यांचं प्रमाण कसं असेल जास्त असेल. कारण आपल्या शरीराला आपल्याला काय पाहिजे न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात पाहिजे. नंतर पहा ड्यू टू दिस प्रॉब्लेम ऑफ माल न्यूट्रिशन कॅन बी ओव्हरकम. माल न्यूट्रिशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात कुपोषण असं म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल टी व्हीमध्ये जे कुपोषित जे बालक असतात ते कसे असतात आणि आपण कसे असतात पाहिलेत ना. ते छोटे छोटे मुलं दाखवतात पहा माल न्यूट्रिएंट, त्यांना अन्नच मिळत नाही, त्यांना खायलाच मिळत नाही, आणि मग खायला मिळत नाही अन्न मिळत नाही, मग त्यांची जी आहे ते शरीराची जी वाढ होते का एकदम असे ते हे असतात पहा वीक असतात पहा, ते पावशी वाटत नाही. त्याला काय म्हणायचं कुपोषित बालक असं म्हणतात. त्यांना जी शरीराला जी आवश्यक आहे ते त्यांना खायला मिळत नाही. आणि मग हे असं केल्यामुळं हे टेक्निक केल्यामुळं माल न्यूट्रिशनचा जो प्रॉब्लेम आहे ना तो काय होईल सॉल्व होईल. येते लक्षात. अन्नधान्य वाढवलंय, अन्नधान्य कमी पडते, लोकसंख्या वाढते, त्यामुळं अन्नधान्य कमी पडते. त्यामुळे या पद्धतीने जर आपण फूड प्रोडक्शन जर वाढवलं तर माल न्यूट्रिशनचा जो प्रॉब्लेम आहे ना तो काय होईल आपोआप सॉल्व होईल. समज इथपर्यंत. आता फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह वेअर कन्सिडर फॉर द ब्रीडिंग प्रोग्राम. आता कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहे पहा, कोणकोणते त्यामध्ये ब्रीडिंग प्रोग्रामने जर आपण क्रॉप प्रोड्यूस केले तर त्यामध्ये काय काय ऑब्जेक्टिव्ह आहे पहा. त्यामध्ये कोणकोणते घटक असतील त्या प्लॅनमध्ये. पहिलं आहे प्रोटीन कंटेन अँड क्वालिटी. त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल त्याची क्वालिटी पण काय होते इम्प्रूव्ह होते. सेकंड आहे ऑइल कंटेन अँड क्वालिटी. त्यामध्ये ऑइलचं प्रमाण पण असते पहा. ऑइल कंटेन अँड क्वालिटी म्हणजे जे प्लॅन तयार होतील त्यामध्ये कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहे पहा. फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह वेअर कन्सिडर फॉर द ब्रीडिंग प्रोग्राम. या प्रोग्रामने आपण जर गेलो तर यामध्ये कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहे पहा.
नंतर आहे व्हिटॅमिन कंटेन, त्यामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण असेल. मायक्रो न्यूट्रिएंट कंटेन अँड क्वालिटी. मायक्रो न्यूट्रिएंट, मायक्रो म्हणजे काय, स्मॉल. जे प्लॅन्टला आपल्याला जे आवश्यक आहे जे न्यूट्रिएंट ते कसे लागतात, स्मॉल अमाऊंट. समजतंय, यामध्ये फरक समजतोय. हा म्हणजे काय, हे म्हणजे काय, स्मॉल का लार्ज, स्मॉल. आणि हे म्हणजे काय, लार्ज. इथे लक्षात. आता मी काय सांगितलं, मायक्रो न्यूट्रिएंट्स सांगितले. मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे आपल्याला किंवा प्लॅन्टला ते जे न्यूट्रिएंट्स असतात ते कमी प्रमाणात लागतात, तर त्यांना काय म्हणायचं, मायक्रो न्यूट्रिएंट. आता मायक्रो न्यूट्रिएंटचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्यामध्ये मॅग्नेशियम आहे. पहा कोणता आहे, त्यामध्ये इलेमेंट्स कोणता आहे, मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियम हिमोग्लोबिनमध्ये असतो. पहा हिमोग्लोबिनमध्ये, आणि त्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सफर करण्यासाठी याची मदत होते. पहा, आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे त्या ब्लड सर्क्युलेशनसाठी सुद्धा या मॅग्नेशियम या इलेमेंटची मदत होते. आणि ते कसं लागते, स्मॉल अमाऊंटमध्ये त्याची गरज असते. पहा, लार्ज अमाऊंटमध्ये नाही. आणि जर मॅग्नेशियम जर कमी पडला, थोडंच लागते पण त्यापेक्षा जर कमी पडला तर काय होऊ शकतं, जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते काय होऊ शकतं, त्यामध्ये डॅमेज होऊ शकतं. पहा, याचं प्रमाण जर अतिशय कमी झालं तर असे न्यूट्रिएंट्स आहे. पहा, त्याला काय म्हणायचं, मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि हे कसे आहे, हे लार्ज अमाऊंटमध्ये त्याची गरज असते. पहा, समजतं. याचं एक्झाम्पल सांगितलं मायक्रो न्यूट्रिएंटचं, मॅग्नेशियमचं सांगितलं. पहा, आता पहा अँड क्वालिटी, त्यामध्ये क्वालिटीच आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आणि त्याचं क्वांटिटी पण आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. दोन्ही पण त्यामध्ये आपलं एक आहे, मेन तत्व आहे, क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी. समज इथपर्यंत. आता पुढं पहा, बायोफोर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू द कन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो थ्रू rDNA टेक्नॉलॉजी. त्यामध्ये आपल्याला बायोफोर्टिफिकेशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी त्यामध्ये काही तत्व त्यांनी सांगितले आहे. पहा, त्यामध्ये 2 टेक्निक आहे. पहा, त्यामध्ये पहिलं आहे, पहा, बायोफोर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू कन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो थ्रू rDNA टेक्नॉलॉजी. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आहे. पहा, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. आणि दुसरं कोणतं आहे, rDNA टेक्नॉलॉजी. आता rDNA टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणता, रायबोसोमल DNA टेक्नॉलॉजी. आर म्हणजे काय, जसं आपण ते DNA ची टाईप आहे, mRNA tRNA, त्यामध्ये rDNA म्हणजे रायबोसोमल DNA नाही. हा आर म्हणजे काय, रिकॉम्बिनंट DNA. कोणता DNA आहे, हा रिकॉम्बिनंट DNA. आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण ते शिकणार आहोत. हा rDNA हा कसा तयार केला जातो टेक्नॉलॉजी आपण ते शिकणार आहोत. आता सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे काय, त्यामध्ये 2 चांगल्या व्हरायटी. सिलेक्टिव्ह म्हणजे काय करायचे, कोणत्या व्हरायटी नाही निवडायच्या, ज्या चांगल्या आहेत त्या, ज्यामध्ये डिझायरेबल कॅरेक्टर आहे, ज्या व्हरायटीमध्ये चांगले कॅरेक्टर आहे. फॉर एक्झाम्पल आपण शुगर केन घेतला. शुगर केन म्हणजे ऊस आहे. ऊस म्हणजे काय, त्याच्यामध्ये ज्यूस पण जास्त असेल. म्हणजे शुगरचं प्रमाण काय असेल, जास्त असेल. असेच आपण निवडायचे. लक्षात. मग त्याला काय म्हणायचं, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असं म्हणायचं. म्हणजे ज्या व्हरायटीमध्ये डिझायरेबल कॅरेक्टर आहे, ज्या व्हरायटीमध्ये चांगले कॅरेक्टर आहे, असेच म्हणजे त्या व्हरायटी आपण काय करायच्या, सिलेक्ट करायच्या. 2 व्हरायटी आपण घेतल्या, त्यामध्ये त्यांचा क्रॉस घडून आणला की त्यापासून काय होते, तिसरी व्हरायटी तयार होते. आणि त्या व्हरायटीमध्ये त्याची व्हरायटी आहे ती, त्यामध्ये त्या व्हरायटीमध्ये चांगले चांगले कॅरेक्टर असणारी व्हरायटी तयार होते. त्याला म्हणायचं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. क्रॉस माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे ना. टॉल, आता फॉर एक्झाम्पल आपण टॉल हाईट ऑफ द स्टेम घेतला, त्यामध्ये टॉल प्लॅन्ट आहे, डॉर्फ प्लॅन्ट आहे. एकाची हाईट जास्त आहे, एकाची कमी आहे. एकाची हाईट जास्त आहे, एकाची हाईट कमी आहे. यामध्ये आपण क्रॉस करून आणला तर जे F1 जनरेशनमध्ये जे प्लॅन्ट तयार होतील, आपण शिकलोय ना, पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलोय आपण, त्यामध्ये सगळे प्लॅन्ट जे तर ते कोणते प्लॅन्ट तयार होतात, सगळे टॉल प्लॅन्ट तयार होतात.
लक्षात. म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर कोणता आहे, रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणते ते आपण शिकलेलो आहे. मग अशा प्रकारे दोन व्हरायटी, चांगल्या व्हरायटी असणारे जर आपण त्यांच्यामध्ये क्रॉस घडून आला की त्या मध्ये तिसरी व्हरायटी चांगली तयार होते. आणि मग म्हणजे नवीन नवीन ब्रीड आपल्याला मिळते, नवीन नवीन व्हरायटी आपल्याला मिळतात आणि त्या व्हरायटीमध्ये चांगले कॅरेक्टर, नवनवीन कॅरेक्टर त्यामध्ये तयार होतात. समजते का? त्यामध्ये नवीन नवीन कॅरेक्टर असणारी व्हरायटी तयार होते. कारण आता सांगितलं एका व्हरायटीमध्ये प्रोटीन जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये तीच कोणत्याही सॉईलमध्ये ग्रो होते. पण जी पहिली जी व्हरायटी आहे तिच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे, पण ती कोणत्या सॉईलमध्ये ग्रो होते का? ग्रो होते का? कोणत्या सॉईलमध्ये ग्रो होत नाही. पण ती दुसरी व्हरायटी आहे ती कोणत्या पण सॉईलमध्ये ग्रो होते, पण त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे का? त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त नाही. आणि मग या व्हरायटीचा जर आपण क्रॉस घडून आणला की जी व्हरायटी तयार होईल त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण जास्त असतं आणि त्यामध्ये कोणत्याही सॉईलमध्ये ती ग्रो होऊ शकते. याला म्हणायचं नवनवीन डिझायरेबल कॅरेक्टर, चांगल्या प्रतीचे कॅरेक्टर असणारी व्हरायटी तयार होते. त्याला म्हणायचं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. समजलंय? ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्याच निवडायच्या आणि त्यांच्यामध्येच क्रॉस घडून आणायचा. ज्या चांगल्या नाही त्या कशाला घ्यायच्या? येते लक्षात. नंतर पुढची आहे व्हरायटी RDNA टेक्नॉलॉजी, म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आर म्हणजे काय? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. असं एक टेक्निक आहे की या टेक्निकमध्ये काय केलं जातं, दोन ऑर्गॅनिझम घेतले जातात, त्या दोन ऑर्गॅनिझमचा DNA घेतला जातो आणि तो DNA एकमेकांमध्ये काय केला जातो, मिक्स केला जातो आणि त्यापासून आपल्याला नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. समजा तुम्हाला मेंढीचं एक्झाम्पल माहीत असेल. त्यामध्ये दोन ऑर्गॅनिझमचा DNA काय करायचा, मिक्स करायचा आणि त्यापासून नवीन व्हरायटी तयार होते, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. किंवा तसंच व्हरायटीमध्ये पण दोन व्हरायटी मिक्स करायच्या, त्यापासून तिसरी व्हरायटी नवीन मिळते. त्याला म्हणायचं RDNA टेक्नॉलॉजी. आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत डिटेल रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. फक्त आता लक्षात ठेवा, असं एक DNA टेक्नॉलॉजी असं तंत्र आहे, असं तंत्र विकसित केलेलं आहे की यामध्ये दोन ऑर्गॅनिझम घेऊन त्यांचा DNA मिक्स करायचा, त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. समजलं हे? त्यामध्ये बायोफोर्टिफिकेशन कॅन बी अचीव थ्रू द कन्व्हेन्शनल. त्यामध्ये या दोन मेथड आहे, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो थ्रू RDNA टेक्नॉलॉजी. इट फोकसेस ऑन मेकिंग प्लांट फूड मोर न्यूट्रिटिव्ह ॲज प्लांट्स ग्रो और डेव्हलप. कोणते प्लांट डेव्हलप करायचे? आपला फोकस कशावरती आहे? इट फोकस ऑन मेकिंग प्लांट. आपल्याला फोकस काय आहे? आपल्याला प्लांट काय करायचे? वाढवायचे आहे. कोणते प्लांट? फूड मोर न्यूट्रिटिव्ह ॲज प्लांट्स ग्रो और डेव्हलप. कोणते प्लांट आपल्याला डेव्हलप करायचे? ज्या प्लांटमध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण कसं असेल? जास्त असेल, असेच प्लांट आपल्याला ग्रो करायचे. ज्या प्लांटमध्ये जास्त न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त असेल असे असे प्लांट आपल्याला ग्रो करायचे. कोणत्या मेथडने? बायोफोर्टिफिकेशन. यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे जादा न्यूट्रिएंट्स असलेले प्लांट्स ग्रो करायचे, डेव्हलप करायचे. समजलं? आता सब एक्झाम्पल आहे का बायोफोर्टिफिकेशन. या बायोफोर्टिफिकेशन हे टेक्निक वापरून जे प्लांट तयार केले जातात, जे प्लांट डेव्हलप केले जातात, त्यांचे काही एक्झाम्पल दिलेले आहे पा खाली. त्यामध्ये एकूण 4 एक्झाम्पल आहे पा. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे फोर्टिफाईड मेज. कोणतं आहे? आता जे नवीन प्लांट तयार होईल या बायोफोर्टिफिकेशनने त्या प्लांटला काय म्हणायचं? फोर्टिफाईड प्लांट. काय म्हणायचं? फोर्टिफाईड प्लांट. मग कोणतं एक्झाम्पल आहे? फोर्टिफाईड प्लांटचं मेजचं आहे पा. कोणतं एक्झाम्पल आहे? मेजचं. मका. मग त्यांनी काय सांगितलंय पा? फोर्टिफाईड जे मेज प्लांट आहे हॅव्हिंग ट्वाइस द अमाऊंट ऑफ अॅमिनो ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. या मेजमध्ये याचं प्रमाण आहेच आहे, अॅमिनो ॲसिड तर आहेच आहे, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन एवढे याच्यामध्ये मेजमध्ये हे 2 अॅमिनो ॲसिड असतातच.
परंतु हे जे फोर्टिफाईड मेथडने आपण हे जे मेज प्लॅन डेव्हलप केले, तर त्यामध्ये हे जे ॲमिनो ॲसिड आहे त्या ॲमिनो ॲसिडचं जे प्रमाण आहे ते किती होईल? दुप्पट होईल, ट्वाईस. समजते? अगोदर मेज प्लॅनमध्ये ॲमिनो ॲसिड आहे, 2 ॲमिनो ॲसिड कोणते आहे? लायसिन आहे आणि ट्रिप्टोफॅन आहे. समजते? परंतु या मेज प्लॅन्ट असं आहे की ते आपण बायोफोर्टिफिकेशन मेथडने तयार करायचं आहे आणि मग त्यामध्ये ॲमिनो ॲसिडचं प्रमाण किती वाढेल? दुप्पट वाढेल. फोर्टिफाईड मेज हॅव्हिंग ट्वाईस द अमाऊंट ऑफ ॲमिनो ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. एकूण किती ॲमिनो ॲसिड आहे? उद्या मला सांगा. किती ॲमिनो ॲसिडचा आतापर्यंत शोध लागलेला आहे? आपण शिकलोय ॲमिनो ॲसिड, शिकलोय ना? झाले का आपलं ॲमिनो ॲसिड कोडॉन वगैरे नाही झालं आपलं बायो. त्यामध्ये ॲमिनो ॲसिड म्हणजे काय माहिती आहे? ॲमिनो ॲसिड म्हणजे 20 प्रोटीन मॉलिक्युलची चेन तयार झाली की त्यापासून एक ॲमिनो ॲसिड तयार होतो. मग या मेजमध्ये हे 2 ॲमिनो ॲसिड असतात, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन. त्याचं प्रमाण दुप्पट होईल. कोणतं प्लॅन चालू? परंतु ते फोर्टिफाईड मेज प्लॅन. समजते? दुसरं एक्झाम्पल पहा. व्हीटची व्हरायटी आहे. व्हीट म्हणजे गहू, त्याची व्हरायटी कोणती? ॲटलस 66. कोणती व्हरायटी आहे? ॲटलस 66 हॅज ए हाय प्रोटीन कंटेन. त्याच्यामध्ये या व्हीटची व्हरायटी आहे ॲटलस 66. या व्हरायटीमध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे परंतु ते लो असेल आणि याच्यामुळं काय होईल? ते हाय प्रोटीन कंटेन. याच्यामधलं प्रोटीनचं प्रमाण काय होईल? वाढेल. अँड आयर्न फोर्टिफाईड राईस. आता कोणतं प्लॅन्ट आहे? राईस आहे. परंतु ते कोणतं आहे? फोर्टिफाईड राईस हॅज 5 टाइम्स मोर आयर्न आर डेव्हलप. या राईस प्लॅनमध्ये जर फोर्टिफिकेशन हे प्लॅन आपण डेव्हलप केलं तर त्यामध्ये 5 पटीने आयर्नचं प्रमाण वाढेल. किती पटीने? 5 पटीने त्याचं प्रमाण वाढेल. लोचं प्रमाण, आयर्न म्हणजे लो. समजते? नंतर आहे व्हेजिटेबल्स क्रॉप आहे. कोणते व्हेजिटेबल्स आहे? त्यामध्ये कॅरट आहे. कॅरट म्हणजे माहिती आहे तुम्हाला. नंतर स्पिनॅच आहे. हॅव मोर विटॅमिन ए अँड मिनरल्स. हे व्हेजिटेबल जे क्रॉप आहे त्यामध्ये कॅरट आणि स्पिनॅच आहे. यामध्ये विटॅमिन एचं आणि मिनरलचं प्रमाण काय होईल? त्यामध्ये वाढेल. नंतर विटॅमिन सी आहे. विटॅमिन सी मध्ये इनरिच बिटर गार्ड म्हणजे कारलं, माहिती तुम्हाला. नंतर टोमॅटो हॅव बीन डेव्हलप बाय IARI. याच्यावरती याचा लॉंग फॉर्म माहिती तुम्हाला. माहिती आहे? लॉंग फॉर्म माहिती आहे? IARI म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. आलं. याचा लॉंग फॉर्म आहे. याच्यामध्ये अशा प्रकारची संस्था आहे की त्या संस्थेमध्ये प्लॅन काय केले जातात? डेव्हलप केले जातात. नवीन टेक्निक वापरून, बायोटेक्नॉलॉजी झालं, हे बायोफोर्टिफिकेशन झालं, असे नवनवीन तंत्र विकसित करून नवीन व्हरायटी त्यामध्ये डेव्हलप केले जातात. मग अशा प्रकारे ही अशी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे. आलं लक्षात? IARI म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. समजलं? ती कुठं आहे बरं मला सांगा उद्या. IARI कुठं आहे ही संस्था? मला सांगा उद्या. आणि किती टोटल ॲमिनो ॲसिडचा आतापर्यंत शोध लागलेला आहे ते मला उद्या सांगा. नंतर मग विटॅमिन सीचं जे प्रमाण आहे ते बिटर गार्ड आणि टोमॅटोमध्ये म्हणजे या IARI यामध्ये डेव्हलप केले जातात आणि याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण काय होईल? वाढेल. बिटर गार्ड म्हणजे कारलं खातं की नाही? ते कडू असते पण आपल्या शरीराला ते आवश्यक आहे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा कारलं खात जा. लक्षात? ते जे नाही आहे मॅगी बिगी खाऊ नका सध्या. तर विटॅमिन सी इनरिच बिटर गार्ड टोमॅटो हॅव बीन डेव्हलप बाय IARI. या संस्थेमध्ये अशा नवनवीन व्हरायटी डेव्हलप केले जातात
नवनवीन टेक्निक वापरून. बायोटेक्नॉलॉजी हे सुद्धा नवीन तंत्र विकसित केलं आहे, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपल्याला ते तंत्र वापरता येतं. असे नवीन नवीन टेक्निक वापरून अशा नवनवीन व्हरायटी या संस्थेमध्ये डेव्हलप केल्या जातात. ते स्टोअर पण करून ठेवल्या जातात. ते लक्षात, त्यावरती बरेच शास्त्रज्ञ सायंटिस्ट असतात, त्याचा अभ्यास करतात. तर अशा प्रकारे हा पॉईंट आपला झाला बायोफोर्टिफिकेशन. समजलं. याच्यावरती 2 मार्काला क्वेश्चन विचारतात पहा. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे याचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट समजला तुम्हाला? समजला कन्सेप्ट? समजला बायोफोर्टिफिकेशन. आणि हे बायोफोर्टिफिकेशन हे टेक्निक जर वापरून त्यामध्ये जर व्हरायटी आपण डेव्हलप केले तर त्यामध्ये कसलं